शहरामध्ये 90च्या दशकामध्ये 91 साली माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले. तेव्हाची परिस्थिती अशी होती का खड्ड्यामध्ये उतरून नळ असायचा आणि त्या नळामध्ये लोकांना पाणी भरावं लागायचं. 2-2, 4-4 दिवस पाणी येत नव्हतं. नदीला पाणी असेल तेव्हा पाणी यायचं, नदीचं पाणी गेलं की पाणी यायचं नाही. मोटर लावावं लागायची वर पाणी चढवायला. मी जर मोटर विकत घेऊ शकण्याची माझी कॅपॅसिटी असेल तर मी मोटर घ्यायचो, पुढच्याला पाणी मिळत नव्हतं. म्हणून आम्हाला सकाळी 7 ते 8 लाईट घालवावं लागायची ज्यावेळेस पाणी यायचं, की जेणेकरून मोटर कोणी चालू करणार नाही आणि सगळ्यांना पाणी मिळेल. तिथपासून आज आम्ही 2 टाइम पाण्यापर्यंत आलेलो आहे. आमच्या पाण्याचा टीडीएस महाराष्ट्रात कोणतीही महानगरपालिका म्हणजे मुंबई महापालिकेत पाणी जे दिलं जातं नळाला, बरोबर, त्याचा टीडीएस 300 ते 500 टीडीएसचं पाणी असतं. आणि संगमनेरचं पाणी हे 50 ते 150 टीडीएस मध्ये आहे, जेणेकरून संगमनेरात आरओची सुद्धा गरज नाही. हे मी सांगतोय असं नाही, याचे रिपोर्ट्स आहेत आणि त्याचेच बक्षिसं आम्हाला मिळालेले आहेत. मागच्या 10 वर्षामध्ये 27 कोटीचे बक्षिसं आम्हाला कचरा व्यवस्थापन असेल, स्वच्छता असेल, माझी वसुंधरा असेल, या विविध स्पर्धांमध्ये मिळालेले आहेत. त्याचं कारण आहे की आम्ही ते काम केलेलं आहे.